सांगली टिंबर एरियामध्ये आज संभाजी युथ फाउंडेशनच्या वतीने सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आल्याबद्दल आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय। तसेच संभाजी युथ फाउंडेशन दिनदर्शिका 2025चे अनावरण सोहळा संपन्न झालाय। यामुळे फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी, उपाध्यक्ष प्रवीण मुळीक, सचिव सुजित लिगाडे, टिंबर मर्चंटचे चेअरमन राजेंद्र मुळीक, किशोर पटेल, यशवंत माळी, श्रीकांत बाणकर, सूरज पवार, जगन्नाथ ठोकळे, राजू बाणकर, मणिलाल पटेल, केशवभाई पटेल, शेखर कोळेकर, राजू पाटील, तुलसी पटेल, उत्तम कांबळे, जिग्नेश पटेल, संकेत पटेल, संतोष मेहता, शिवराज पाटील, कुणाल मुळीक, बाबूभाई पटेल, सौरभ बनकर, राजेश पवार, राहुल बाणकर, मयूर माने, निखिल माळी, शरद पवार, संभाजी बेडगे, मकरंद महमूलकर यांच्यासह संभाजी युथ फाउंडेशन, सांगली टिंबर मर्चंटचे असोसिएशन, संभाजी गणेशोत्सव मंडळ, सांगली टिंबर मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली, पाटीदार समाज, युवक मंडळ व व्यापारी, छत्रपती संभाजी कॉलनी परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काहीतरी सांगलीकरांचं देणं लागतं मागच्या जन्मीचं, त्यामुळे मला तुम्ही परत परत निवडून देताय आणि कामाचा जो माझ्या मानेवर ठेवताय। तुमचे जोपर्यंत माझा आशीर्वाद आहे तोपर्यंत मी काम करत राहणार। आता जे त्यांनी खंत व्यक्त केली की शेरीनाचा विषय गेली 50 वेळ सुटलेला नाही आहे, पुढच्या 6 महिन्यात सुटेल एवढे तुम्हाला आश्वासन देतो। अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे, फक्त ते कॅबिनेटमध्ये जर मंजूर होणं एवढं राहिलेलं आहे। परवा मी देवेंद्रजींना त्या बाबतीत पत्रही दिलेलं आहे की माझा हा विषय आणि नाट्यगृहाचा रिझर्वेशनचा विषय तो 2 आधी पहिल्या प्रायोरिटीने करा तुम्ही, कारण सांगलीचं राजकारण 40 वर्ष या शेरी नाल्यावरच चाललेलं आहे, पण लोकांना काही चांगलं पाणी मिळालं नाही। या पुढच्या काळामध्ये सांगलीकरांना चांगलं शुद्ध पाणी मिळेल, 90% शुद्ध पाणी ते नदीत सोडून जाईल ह्या प्रमाणात आपण केलेलं आहे। सांगलीसाठी वेगळा आणि सांगली वाडीसाठी पण वेगळा केलेला आहे, दोघे एकत्रच आपण ते काम करतोय। सांगलीवाडीचं पुढं हळूहळू शहर त्या बाजूला वाढणार आहे हे डोक्यात ठेवून आपण तो हा सगळा प्रोजेक्ट केलेला आहे। तसं राहिला आता प्रश्न रस्ते गटारी हे होतच राहील, पण सांगली एका वेगळ्या कारणासाठी ओळखली गेली पाहिजे। सांगलीमध्ये खूप क्रीडेला खूप महत्त्व आहे, क्रीडा नगरी व्हावी अशा हिशोबाने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम इथं चांगला जवळ 70 कोटीचा माझा आराखडा आहे की त्याच्यामध्ये 400 मीटरचा ट्रॅक, 100 मीटर ट्रॅक, फुटबॉल ग्राउंड असं सगळ्या त्यामध्ये सर्व समावेशक ते ग्राउंड होणार आहे। आत्ता जे गेली 30-40 वर्ष बघतोय नुसतं तिथं काही उद्योग वेगळे चालतात आणि त्याचा उपयोग काही होत नाही आहे, तर तो आपण या पुढच्या काळामध्ये ते एक करणार आहे। तसं आपल्या हेडक्वार्टरच्या मागची एक 3.5 एकर जागा आहे, त्याच्यावर क्रीडाचं रिझर्वेशन होतं महापालिकेचं, त्याच्यावर PWD आणि पोलीसचं रिझर्वेशन होतं, ते आपण नाव काढून घेतलेलं आहे। तिथं आपण एक चांगला 12 कोडचं इंटरनॅशनल स्टँडर्डचं बॅडमिंटन कोड करतोय। अशा पद्धतीने क्रीडा व्यवसायासाठी आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहे। आरोग्यासाठी म्हटलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता आपलं 100 बेडचं महिला आणि 100 बेडचं जनरल हॉस्पिटलचं काम चालू आहे, पुढच्या काळात ते काम पूर्ण होईल। तसंच आपल्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला 500 बेडचं नवीन हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, ते आपल्या जवळ 250-300 कोटीचं काम आहे, ते पुढच्या काळामध्ये चालू होईल एवढे मी जर आश्वासन देतो। अरे मान्य राजेंद्र झाल्यानंतर आपण सर्वांना एक आशा होती की त्यांच्या नावाच्या पुढं नामदार ही पदवी लागावी, पण सब्र फल मिठा होत आहे। पुढच्या काळात आपण सांगलीचे आराध्य दैवत गजानन महाराजांना अशी प्रार्थना करूया की ही पदवी त्यांना जरूर लाभावी। दादाने 2014 पासून 2024 पर्यंतचे जेवढे हे सामाजिक कार्य असू देत, योजना असू देत जे राबवल्यात, त्या थोडक्यात म्हणजे आपलं सिव्हिल हॉस्पिटल एवढ्या वर्षात कधीही नव्हतं, आता त्यात भरपूर सुधारणा व्हायला लागल्या। CT स्कॅन सेंटर झाले, लहान मुलांचे हॉस्पिटल चालू आहे, तसेच जे नवीन पूल झालेले आहेत। अशा तऱ्हेनं आपल्या भागातील तर सगळे रस्ते तर दादाने चकाचकच करून ठेवलेले आहेत। आत्ता दादा हा जो रोड आहे, हा रोड इथं निम्म्यापर्यंतच आहे, म्हणजे पुढं काही गेलाच नाही। आणि टिंबर एरिया ते रमाई माता उद्यान हा पण जरा भरपूर कच्चा रस्ता झालेला आहे, गाड्या वगैरे येताना अशी परिस्थिती आहे की जपून यायला लागते। तसेच या इथं पेव्हमेंट ब्लॉकची काही गरज नाही दादा, आपण आता इथं बसलोय, ह्या रोडला पेव्हमेंट ब्लॉकची काही गरज नाही आहे, तरी पण तुमच्या त्या शहरच्या फंडातनं ते असं काही तर मंजूर केले, आम्ही त्या नागरिकांच्या वतीने ते काम थांबवलं आहे।
त्यापेक्षा पहिल्यांदा गटारे होऊ देत. गटारे झाल्यानंतर ड्रेनेज लाईन, आपल्या सगळ्या सांगलीत ड्रेनेज लाईन जोडलेल्या आहेत. फक्त आपल्या भागातल्या लाली प्लॉट असू दे, संभाजी कॉलनी, टिंबर एरिया ह्यातले कुठलेही अजून जोडलेले नाहीत. तुमच्यामार्फत विनंती आम्ही करतो की ती जोडावी. तर आमची तर अशी एक इच्छा आहे, ज्या भागात कुठली योजना किंवा कामे जर करायची असतील तर त्या नागरिकांचा विचार आणि सुझाव तुम्ही घ्यावा, जेणेकरून त्यांना काय हवे आहे ते आपल्याला इथं मिळेल. आपले उद्योग आहेत त्यामध्ये काम करणारे आपले कामगार बंधू असतील, नागरिक असतील, या भागामध्ये एक आरोग्य मंदिर असावं आणि त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची. त्यासाठी मंदिरासाठी फक्त तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा. फाउंडेशनची स्थापना 2014 साली झाली. जेव्हापासून आम्ही सामाजिक उपयोगाने समाजातील सर्व घटकासाठी काम करतोय.